ह्याच्यामुळेच. बोरिवलीला पोहोचलोय आपण. नमस्कार मित्रांनो, तुमचा पुन्हा एकदा स्वागत आहे या ब्लॉगवर. आजचा ब्लॉग आपला असणार आहे संजय गांधी नॅशनल पार्क बोरिवलीमध्ये. खूप मोठा काय बोलतात पार्क आहे हा. तर आज ट्विस्ट आहे, आपण असा ब्लॉग हिंदीमध्ये करू. बघू आपले ऑडियन्स हिंदीवाले किती बघतात आपल्याला. चला तर आपण आता तिकीट घेतलेली आहे. इथं मुलं आले, त्यांची पिकनिक आली आहे. बघू तुम्ही बघू शकता. तो गाइस अभी रुके हैं हम. मराठी ओमकार पाटील लागलाय की मराठी ऑडियन्स आहे, तर मराठी मध्ये घ्यायला. का रे मराठी? महाराष्ट्रामध्ये राहतात ना तू. दोन्ही करू, हिंदी पण मराठी पण दोन्ही मिक्स. काय म्हणतो? तो हाय फ्रेंड्स, अभी हम जाने वाले हैं जंगल सफारी करने. मीन्स टाइगर एंड लायन सफारी. देखते हैं. बस तो आई है और उसमें बच्चे लोग हैं. पहले बच्चों को लेके जा रहे, उसके बाद अपन जाएंगे. देखते कैसा है अपना संजय गांधी नेशनल पार्क. आ चुकी है बट ओमकार नहीं आया. ओमकार वॉशरूम गया है. देखते आया क्या ओमकार. फायनली आलाय हा वॉशरूमने. तर जाऊया आपण. फायनली गाईस आपण बसलोय गाडीत. ओमकार पण बसलाय. ओमकारचा अजूनही मोबाईलवर चाललंय. त्याच्यामुळे आपण सकाळी 2 स्टेशन पुढे गेलो. एवढी रश होती ना मित्रांनो, काय सांगू मी तुम्हाला. हाय गाईस, फायनली आपण भेटे गाडीला. देख सकते हो. देखते हमें मिलता है क्या टाइगर या तो लायन देखने, या फिर आधे घंटा बस ऐसे घुमा के लेके आ रहे. होगा ना भाई. भाई क्या कर रहे इतना इतना क्या गम वाले गाने सुन रहे. गाने इधर सुन रहा भाई. फिर मैसेज. फाइनली गाड़ी स्टार्ट हो गई है. स्टार्ट होते ही रुक गई और पब्लिक आ रहे. टॉय ट्रेन आपण पण बसायचं ना टॉय ट्रेन. मला रेंटल सायकल पण भेटते इथे. एक मस्त फॅक्ट सांगू का मित्रांनो. संजय गांधी नॅशनल पार्कचा टोटल एरिया अराउंड 100+ स्क्वेअर किलोमीटरचा आहे. म्हणजे बघा ना, इतका मोठा जंगल मुंबईमध्येच आहे. फुल ग्रीनरी, फ्रेश एअर आणि प्रॉपर जंगल फील येते.
हा पार्क बोरिवलीमध्ये आहे आणि मुंबईमधील एक बिगेस्ट नॅशनल पार्क आहे. सिटीचा नॉईज पासून ब्रेक पाहिजे असेल तर ही परफेक्ट प्लेस आहे. आता सगळ्यात एक्साइटिंग पार्ट म्हणजे लायन सफारी. तुम्हाला एक बस मध्ये बसवतात आणि डायरेक्ट जंगल एरियामध्ये घेऊन जातात, जिथे लायन फ्री रोम करत असतो. सेफ्टी फुल टाईट असते, पण लायनला इतकं क्लोज बघणं एक नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स आहे. हे लोक असे बसले, त्यांना लोकांना काय वागायची ही नाही. मांजराशी कमी नाही. देखो तो ये तो कहते भी है कि हम लोग गाड़ी का टाइम में देखने में लगा उसको देखो हम गाड़ी क्या कैसे दिख रहा है वाह ज़्यादा पता है वो थोड़ा वो देखो ना बघितलंय इथं बघ मांजरा. उभासी ले रहा आता आंघोळ पण नाही झाली त्याची. हम आगे देखेंगे बाय बाय वाटलं तुला? मलाही नाही. कुणाला काय बोलला? कोणाला? वाघाचा का वाघीण होती? त्याला बघू दुसरा काय बघायला. माणसं दिसले, टायगर दिसले नाही. अच्छा, यांच्यासाठी असं आहे का? सोपन मध्ये दिसत. इतकेच नाही तर सायकलिंग सुद्धा आहे, बोटिंग सुद्धा आहे, खूप काय आहे. कानेरी केव्स आहे, पण आपण त्याला बघू पावसाळ्यात विजिट करू अजून एकदा, तेव्हा चांगला मोमेंट असतो बघायला कानेरी केव्स. असंच आम्हाला एकदा आहे ना कॉलेजची ट्रिप मध्ये घेऊन गेलते कुठं जिम कॉर्बेटला. तिकडं सिंह आहे, हत्ती आहे, सगळं काय सांगितलं आम्हाला. नुसतं जाता जाता नुसतं हत्ती, अजून ते डिअर दिसले. काय बोलतात आपल्या डिअर? आपल्या बकऱ्या दिसल्या पाहिजे उत्तराखंडच्या. आम्हाला पहिलं स्टार्टिंगला ते एक्साइटेड वाटलं, नंतर बाबा याच्याशिवाय काय आहे का नाही असं. ती बघा तुम्हाला दिसत असेल वाघ. दिसला का वाघ? दिसला का हो? मी इथं झोपलाय, झोपलाय. काय दिसतंय?
सिरियसली गाईस, मुंबई सारख्या बिझी सिटीमध्ये इतकं पीसफुल प्लेस मिळणं खूप रेअर आहे. कधी पण स्ट्रेस झाला तर इथे या, फुल रिफ्रेश फील होणार. चिल मूड मध्ये आहे. पार्टी चालली, मस्ती चालली. आई बसली अजून पार्टी खेळत बसले भाऊ. टायगर जास्त लायन कमी. तो गाईस, हा होता माझा व्लॉग ऑन संजय गांधी नॅशनल पार्क पार्ट 1. व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगला, म्हणजेच संजय गांधी नॅशनल पार्क पार्ट 2. स्टे ट्यून. बाय.